ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेव राजा प्रियव्रताला समजावून सांगतायत की एखादा मुक्त पुरुष जरी असला तरी सुद्धा जोपर्यंत तो या देहात आहे तोपर्यंत त्याला प्रारब्धाप्रमाणे मिळणारे भोग हे भोगावेच लागतात. त्याच्यापासून त्याची सुटका नसते. आणि असे प्रारब्धाचे भोग भोगत असतानाच भगवंताच्या इच्छेनुसार त्याला आपलं शरीर धारण करावंही लागतं. कसं तर एखादा मनुष्य जेव्हा झोप तुटल्यामुळं स्वप्नामध्ये ज्या गोष्टींचा अनुभव केला त्याच गोष्टी जागेपणी सुद्धा आठवून बघू शकतो. त्याप्रमाणे हा मुक्त पुरुष जरी प्रारब्धाप्रमाणे भोग भोगत असला जरी भगवंताच्या इच्छेनुसार मिळालेल्या शरीराला धारण करीत असला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अभिमान निर्माण होत नाही. आणि विषय वासना जिंकल्यामुळं त्याला दुसरा जन्म बाधही नाही. ज्या कुठल्या उरलेल्या विषय वासनांमुळे दुसरा जन्म घ्यावा लागतो त्या जन्मात सुद्धा तो अलिप्त असतो, त्यांचा तो स्वीकार करीत नाही. आणि दुसरं असं की जे इंद्रियांच्या अधीन आहेत ते ह्या संसारातून सुटण्यासाठी म्हणून जरी यदा कदाचित वेगवेगळ्या अरण्यात हिंडायला लागले तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणचं जे जन्ममरणाचं भय आहे ते कायमच राहतं. त्या जन्ममरणाच्या भयापासून ते काही लोक कोणी सुटू शकत नाही. कारण जिवंत असल्याखेरीज मन आणि इंद्रिय रूपी कामक्रोधादी जे षड्रिपू आहेत ते ह्याचा पाठला कधी सोडत नाही. जो कोणी चतुर बुद्धिमान मनुष्य इंद्रियांवर विजय मिळवून आपल्या आज्ञामध्येच रममाण असतो त्याचा गृहस्थाश्रम सुद्धा त्याचं काही बिघडू शकत नाही. जे काही चाललं असेल हे केवळ भगवंताच्या इच्छेने. तुम्ही मुक्त असा अगर बद्ध असा जे चालतं ते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच चालतं. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा साही रिपूंना शत्रूंना जिंकण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या घरामध्ये राहूनच त्यांचा अत्यंत निरोध करून राहायला पाहिजे. त्यांना आपल्या वश करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एखादा राजा ज्याप्रमाणे आपल्या गडामध्ये किल्ल्यामध्ये राहून शत्रूला परास्त करू शकतो, प्रबळ किती शत्रू जरी असला तरी त्याला किल्ल्यात राहून हरवू शकतो, तसं गृहस्थाश्रमात राहून सुद्धा आपल्या ठिकाणी असलेले जे 6 प्रबळ शत्रू आहेत त्यांना आपल्याला जिंकता येतं, आपल्या स्वाधीन करता येतं. आणि जेव्हा ते शत्रू त्यांची ताकद अत्यंत क्षीण होत जाईल तेव्हा मग विद्वान पुरुष आपल्या इच्छेप्रमाणे विचरण करू शकतो. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. ब्रह्मदेव प्रियव्रताला सांगतायत संतब्जना नाभांघ्री सरोज कोश दुर्गाश्रितो निर्जल पद्मा वंशोय भोगान पुरुषार्थी दृष्टान विमुक्त संघ प्रकृती भजस्व. की तू जरी कमलनाभ अशा भगवान श्रीहरींच्या चरणकमलांच्या किल्ल्याचा आश्रय केला असलास आणि ह्या 6च्या 6 रिपूंना जरी तू जिंकलं असलंस तरी सुद्धा तुझं पहिलं कर्तव्य आहे की ह्या पुराण पुरुषानं जे काही भोग दिलेले आहेत या देहात आल्यानंतर ते भोग आधी भोगायलाच पाहिजेत. आणि हे भोग भोगल्यानंतर निसंग होऊन
मग आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर व्हावं. शुकदेवजी राजा परीक्षिताला सांगतात, जेव्हा त्रिलोकींचा गुरु असलेला या ब्रह्मदेवानं अशा प्रकारे प्रियव्रताला उपदेश केला, त्याला सांगितलं, तेव्हा त्या प्रियव्रताच्या ठिकाणी सुद्धा, परमभागवत असलेल्या प्रियव्रताच्या ठिकाणी सुद्धा आपण खूपच लहान आहोत, कनिष्ठ आहोत, ही भावना जागृत झाली आणि त्यानं अत्यंत नम्रतेनं त्यांच्यासमोर आपलं मस्तक झुकवलं आणि जशी आपली आज्ञा असं म्हणून अत्यंत आदरपूर्वक त्यांचा आदेश त्यानं शिरसाबंदी मानला, शिरोधार्य मानला. हे सगळं बघितल्यानंतर स्वयंभू मनूला सुद्धा अतिशय आनंद झाला, तो प्रसन्न झाला. त्यानं भगवान ब्रह्मदेवांची विधिवत पूजा केली आणि त्याच्यानंतर मन आणि वाणीला विषय नसलेले आणि आपला आश्रय असलेले, तसेच सर्व व्यवहाराच्या पलीकडे राहून परब्रह्माचं चिंतन करत स्वयंभू म्हणून आपल्या लोकाला निघून गेले. आणि या वेळेला देवव्रत आणि देवर्षी नारद अत्यंत सरळ भावानं ते बघत होते. स्वयंभू म्हणून अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या कृपेनं आपला मनोरथ पूर्ण झाल्याचं बघून देवर्षी नारदांच्या आज्ञेनं प्रियव्रताला संपूर्ण भूमंडळाचं संरक्षण करण्याचा भार सोपवला, राज्य करण्याचा आदेश दिला आणि स्वतः विषयरूपी विषारी जळानं भरलेल्या या गृहस्थाश्रमरूपी दुस्तर अशा जलाशयाची भोगेच्छा जी वारंवार निर्माण होते, त्याच्यापासून तो निवृत्त झाला. पुढे पृथ्वीपती झालेल्या महाराज प्रियव्रतांनी भगवंताच्या आज्ञेनं, भगवंताच्या इच्छेप्रमाणे स्वतःला राज्य शासनाच्या कर्तव्यात गुंतवून घेतलं. जो संपूर्ण जगताला सगळ्या प्रकारच्या बंधनातून सोडवायला अत्यंत समर्थ आहे, अशा आदिपुरुष भगवान श्रीहरींच्या चरणयुगलाचं निरंतर ध्यान करत राहिल्यामुळं जरी त्याच्या ठिकाणी रागद्वेषाचे सगळे मळ नाहीसे झालेले होते, त्याचं हृदय सुद्धा अत्यंत शुद्ध होतं, तरी सुद्धा मोठ्यांचा मान राखावा, आज्ञा गुरुणा विचारणीया, या न्यायानं त्यांनी पृथ्वीचं शासन करण्याचं स्वीकारलं. पुढे त्यानंतर प्रजापती विश्वकर्माची जी मुलगी बृहस्पती, तिच्याशी प्रियव्रताचा विवाह झाला. त्या प्रियव्रताला तिच्यापासून 10 पुत्र प्राप्त झाले आणि हे सगळे एकसारखं शील असलेले, एकसारखे गुण असलेले, एकसारखीच कर्मनिष्ठता असलेले, एकसारखंच रूप असलेले आणि अत्यंत सारखेच पराक्रमी होते. आणि त्यांच्यानंतर त्यांना धाकटी मुलगी सुद्धा झाली, जिचं नाव ऊर्जास्वती असं ठेवलं गेलं. ह्या 10 मुलांचं त्यांनी अग्निध्र, यध्वजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वीतिहोत्र आणि कवी अशी नावं ठेवली. हे सगळे 10च्या 10 शब्द, ही सगळी 10 नावं ही अग्नीला उद्देशून आहेत, अग्नीची आहेत. यातले जे 3 होते, कवी, महावीर आणि सवन, हे तिघे अत्यंत नैष्ठिक असे ब्रह्मचारी निघाले आणि बाल्यावस्थेतूनच त्यांनी आत्मविद्येचा अभ्यास करत करत शेवटी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. मग पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.